बढ़ेंगे आगे, बात करेंगे कल्याण की, जहां कल्याणपुर के सहाद्री लोकधारा के निवासी जल तरन पट्टू 12 वर्षीय वेदांती महात्रे ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर 4 घंटे में 12 किलोमीटर समुद्र में तैरकर उन्हें अनोखी सलामी दी। देखिए ये पूरी रिपोर्ट। कल्याण पूर्व के सहारदी लोकधरा के निवासी जलतरन पट्टू 12 वर्षीय वेदांती महात्रे ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर 4 घंटे में 12 किलोमीटर समुद्र में तैरकर उन्हें अनोखी सलामी दी। वेदांती महात्रे लोक कल्याण पब्लिक स्कूल में कक्षा 7 में पढ़ते हैं। वेदांती अथांग सागर की लहरों में ज्वारभाटा जैसी किसी भी समस्या की परवाह किए बिना विशाल अरब सागर में गोता लगाते हैं। कड़ी मेहनत, दृढ़ संकल्प और लगन से अरब सागर को चुनौती देते हुए एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया तक की 12 किलोमीटर की दूरी सिर्फ 4 घंटे में तय की गई। 6 दिसंबर को सुबह 5 बजे शरीर पर ग्रीस लगाकर महाराष्ट्र राज्य हाउजी स्विमिंग एसोसिएशन के इंस्पेक्टर सुनील मयकर की देखरेख में एलिफेंटा जेट्टी से तैरना शुरू किया। हमारा ध्यान तैरने लगा। सुबह की ठंडी हवा, अंधेरा, कड़ाके की ठंड, सुबह का माहौल अच्छा था। फिर जैसे ही हम समुद्र में जा रहे थे, समुद्र में रेत, कचरा, तेल पानी के ऊपर बह रहा था। प्रवेश द्वार से 4 किलोमीटर की दूरी पर वेदांती समुद्र में बड़े जहाज़ों की आवाजाही के कारण होने वाली लहरों से परेशानी हो रही थी। काफ़ी मेहनत के बाद आखिरकार वेदांती सुबह 9 बजे गेटवे पर पहुंच गई। गेटवे पर पहुंचने के बाद सभी ने उनका जोरदार स्वागत किया और बधाई दी। वेदांती ने डोंबिवली के यश जिम खाना में स्विमिंग पूल प्रशिक्षण विलास माने और रवि नवले से तैराकी की शिक्षा ली। मी वेदांती दीपक म्हात्रे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना देण्यासाठी मी एलिफेंटा केव्स टू गेटवे ऑफ इंडिया हे पोहून 12 किलोमीटर हे पोहून मी पार केलं। 4 तास 8 मिनिटात पोहून पार केलं। मी सकाळी पहाटे 5 वाजता एलिफेंटा केव्सवरून उडी मारली आणि अर्धा तासानंतर ते पोहता एकदम घाण पाणी अंगाला, म्हणजे खूप घाण असं पाणी होतं तिथे आणि मी पुढे थोडं गेली, त्याच्यानंतर माश्या पण माझ्या अंगाला चावत होत्या। मग मी अजून पुढे गेली थोडं, तर मग खूप मोठे जहाज होते आणि मी त्यांना पार करून ते पुढे गेली। मग त्याच्यानंतर मध्येच पाणीचे वेव्स पण खूप चेंज झाले, अपोजिट वेव्स झाले ते, तरी मी ते माझे ताकदीने ताकद लावून ते पोहून पार केले। त्याच्या पुढे मी गेटवे ऑफ इंडियाला पोहोचली, तर तिथे सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि मला खूप छान वाटलं। आम्ही 6 डिसेंबरला जो इव्हेंट केला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या अभिवादनासाठी वेदांतीने एलिफेंटा टू गेट ऑफ इंडिया हा इव्हेंट केला। तो इव्हेंट करताना ती सकाळी 5 वाजता 5 वाजून 5 मिनिटांनी जंप केली आणि जंप केल्यानंतर खूपच अंधार होता, तिथे काही दिसत नव्हतं। आमच्या मनात खूपच पाल चुकचुकत होती, आता पोरी कशी पोहणार, पण तिने खूप छान पैकी तो आम्हाला दाखवलं की नाही मी करू शकते हे आणि तिने तो प्रयत्न पण केला, खूप छान प्रयत्न केला। ते बघताना अंगावर काटे पण येत होते। ती पोहताना एवढ्या एकटी समुद्रात एकटी पोहते, ते अंगावर काटा येत होता, पण तिचं पोहणं बघून आनंदही होत होता की नाही माझी मुलगी करू शकते, हा गर्व वाटत होता। आणि ज्यावेळेस ती बाहेर आली पाण्यातनं, तर अक्षरशः डोळ्यातनं अश्रू वगैरे सगळं काही पूर्ण इमोशनल झालो होतो आम्ही तिला बघून, तिचं ते धैर्य बघून। आणि यापुढे तिने अशी हिंमत दाखवावी, ही जिद्द दाखवावी अशी इच्छा आहे आणि आम्ही तिला तिची इच्छा पूर्ण करू याचा प्रयत्न करणार। नमस्कार, मी दीपक म्हात्रे, वेदांतीचे वडील। वेदांतीने 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी एक जो संकल्प केला होता, तो की एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे 12 किलोमीटर अंतर तिने पोहून काढण्याचा संकल्प केला होता।
तिने हे संकल्प 4 तासात पूर्ण केलं. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कारण आमच्या कुटुंबातील एखादी मुलगी आमच्यासाठी एक सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. तर ह्या इव्हेंटसाठी तिने घेतलेलं अथक परिश्रम तथा डोंबिवलीच्या जिमखान्यातील माने सर तथा रवी सर आणि सागरी प्रशिक्षणसाठी संतोष पाटील सर यांनी जी मेहनत घेतली त्याचं चीज झालं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात तिला धरमसर ते गेट ऑफ इंडिया हे अंतर सागरी अंतर 30 किलोमीटर पोहण्याचं. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।